नमस्कार मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण जे शेतीमध्ये नवीन प्रयोग करणारे शेतकरी आहेत त्यांची मुलाखत घेणार आहोत. तर आपण जाणून घेणार आहोत त्यांनी ऊस पिकामध्ये कमीत कमी खर्चामध्ये कसं उत्पादन घेतात ते. तुमचं नाव काय? दत्तराव लक्ष्मणराव देशमुख. बरं, तर आपण ऊस कधीपासून घेता? ऊस मी 5-6 वर्ष जरी ऊस घेतो. 5-6 वर्ष? हो. मग किती क्षेत्र आहे आपलं ऊसाचं? माझं ऊसाचं यावर्षी 2 एकर मी खोडवा काढलेला आहे. हा 1.5 एकर खोडवा आहे आणि ती 1.5 एकर लावगण आहे. बरं, लावगण माझी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामधली आहे. असं का? तूर घेऊन म्हणजे सोयाबीन घेऊन तूर घेतली होती. तूर घेतल्यानंतर मी त्या ऊसाची लावगण केली आणि हा खोडवा आहे. हा खोडवा आहे का? डिसेंबर एंडला गेला होता. बरं, म्हणजे जानेवारीपासून याची मी प्रक्रिया चालू केली. तर मग याला काय काय नियोजन आहे तुमचं आतापर्यंत? याला काहीच नाही. मदन भाऊच्या संपर्कात होतो मी. गेल्या वर्षी माझ्या शेजारी कास्तकारानं मल्टीप्लायर वापरलं होतं. तर मी याला बेसल डोसमध्ये मल्टीप्लायर घेतलं. बाकी काहीच नाही, कोणताच बाकी आगाऊचा खर्च याला नाही. 2 वेळेस बेसल डोससोबत मी मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे याला. मल्टीप्लायरचा? बरं, तर खूप कमी होती याला सुरुवातीला. असं का? ज्यावेळेस आपण छाटणी करतो त्यावेळेस फुटव्याची संख्या खूप कमी होती. पण छाटणी झाल्यानंतर 15-20 दिवसाला एकदा मी बेसल डोस टाकला याला. त्याच्यामध्ये 10-26-26 युरिया, पोटॅश आणि प्लस मी मल्टीप्लायर 1 किलो हे घेतलं होतं. 3 किलो टाकायचं? हो. बरं, आता खतासोबत दिलं का ड्रिचिंग? नाही, खतासोबतच दिले. खतासोबत? हो. ड्रिचिंग माझ्याच्यानं झालंच नाही समजा, कारण पाणी कमी असल्यामुळं पूर्ण भिजवण्याचा येढा यायला जास्त वेळ लागायला, त्याच्यामुळे ते रान हडकायला, त्याच्यामुळे मी खतासोबतच वापरायला सुरुवात केली याची. बरं, तर आता तुम्ही 5-6 वर्षापासून हे ऊस घेता, तर मल्टीप्लायर वापरायच्या अगोदर तुम्हाला काय जाणवत गेलं ना आता काय? नाही, मल्टीप्लायरचा रिझल्ट आहे हे पानाची जाडी आणि ऊसावरचा जे हिरवेपणा आहे ते दुसऱ्याच्या तुलनेत खूप चांगला आहे. आणि फुटव्याची संख्या, हे फुटवे करणं, ही व्हरायटी 15-0-12 आहे. याला फुटव्याची संख्या खूप कमी आहे दुसऱ्या कास्तकारांची. पण माझी याची व्यवस्थित केली. मला वाटलं नव्हतं एवढा रिझल्ट चांगला येईल याच्यामुळं. आणि मला दुसरं कोणत्याच प्रकारचं ह्युमिक किंवा बाकीचं एक्स्ट्रा जे आपण म्हणतो वॉटर सोल्युबल खतं हे कोणतेच वापरायचं मला काम पडलं नाही. बरं, त्याच्यामुळे माझा एक्स्ट्राचा जे खर्च आहे ते खूप कमी झाला. आता हा झाला तुमचा खोडवा. आणि हे याला किती वेळेस दिलं म्हणले मल्टीप्लायर? याला 2 वेळेस दिलं. 2 खतासोबत का? 2 वेळेस दिलं बेसल डोसमध्ये. आणि त्या लावगणीला पण 2 वेळेस झालेलं आहे माझं. बरं, तर आता मल्टीप्लायर किती वर्षापासून वापरायला तुम्ही? मल्टीप्लायर 2 वर्ष झाली. 2 वर्ष. गेल्या वर्षी एक वापरलं होतं मी आणि यावर्षी मला खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. त्याच्यामध्ये मला दुसरं कोणत्याच प्रकारचं टॉनिक किंवा आपण ज्याला ह्युमिक म्हणतो ते कोणत्याच प्रकारचं मला अजून वापरायची आवश्यकता पडली नाही. मी हळदीमध्ये पण घेतलं होतं. हळदीचाही खूप चांगला रिझल्ट आला मला. आणि ऊसामध्ये पण ऊसावरचं जे कलर आहे खूप छान आहे. फुटव्याची संख्या आणि खूप रिजनेबल रेटमध्ये आम्हाला संपर्कात असल्यामुळे मदन भाऊने दिलेलं आहे. आणि जायचं काम नाही, काही नाही, घरपोच डिलिव्हरी येते. बरं, आणि त्याचा रिझल्ट खूप छान आहे. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हा शेतकऱ्यांनी सांगलेला अनुभव आहे मल्टीप्लायर तंत्रज्ञानाचा. तर शेतकऱ्यांनी वापरा पाहिजे मल्टीप्लायर. बिलकुल. बरं, बिलकुल. शेतकऱ्यांनी ज्या गोष्टीचा रिझल्ट आला ते रिझल्ट आलेली गोष्ट शेतकऱ्यांनी आपापसात संपर्कात राहून किंवा एकमेकाचा सल्ला घेऊन किंवा एकमेकाचं सहकार्य घेऊन वापरायला हरकतच नाही. हे का कोण्या कंपनीचा प्रचार नाही किंवा काहीच नाही, हे मला आलेला स्वतःचा अनुभव आहे. दुसरे प्रोडक्ट वापरायचे खर्चामध्ये किती बचत? 50% खर्च कमी झाला. याला मला दुसरे वॉटर सोल्युबल ड्रिचिंग नसतं. आम्ही काय करू, सुरुवातीला ह्युमिकसोबत 19-19 नंतर 12-61 ह्युमिकसोबत हे बऱ्याच प्रकार 2-3 ड्रिचिंग घ्यावं लागत, तरी हा रिझल्ट नव्हता. जे पानाची जाडी आहे, ही हिरवेपणा आहे, या व्हरायटीचे तर फुटवे दुसऱ्या जे कास्तकार आहेत गावामधले त्याच्याला बिलकुल नसल्यातच गणतात. 1 किंवा 2च फुटवा आहे 12-0-15 या व्हरायटीचा. पण माझ्या शेतामध्ये खूप चांगल्या प्रकारचा खोडवा म्हणून वाटतच नाही समजा. त्याच्यामुळे खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. अशातला काही प्रकार नाही. कंपनी कोणती असू द्या, ज्याचा रिझल्ट आला त्याचा रिझल्ट आलाच म्हणावं लागते. पैसे तर सगळ्याच कंपन्या घेतात, औषध फुकट कोणीच देत नाही. पण शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जर शेती होत असेल तर बिलकुल सल्ला द्यायला काहीच हरकत नाही. आणि शेतकऱ्याचा फायदा पण होतो. आणि मी 25 वर्षापासून शेती करतो आणि बागायती शेती करतो. असं कोणत्याच कंपनीचा मी प्रचार किंवा प्रसार करीत नाही. मला अनुभव आलेल्याच कंपनीचे मी नावं सांगतो किंवा खताची औषधीची नावं सांगतो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी आपल्याला यांचा संपूर्ण अनुभव सांगलेला आहे. तर नक्की. आणि हा पण माझा लावगण जे आहे ते 2 पिकं घेऊन 3रं पीक आहे माझं. सुरुवातीला सोयाबीन होतं. सोयाबीन घेऊन माझी तूर होती. जानेवारी एंडला माझी तूर निघाली. आणि नंतर हे ऊसाचा प्रकार आहे. याच्यामध्ये मी 2 वेळेस याला खतासोबत मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे.
बरं. बिलकुल छान असे फुटवे निघालेले आहेत आणि याच्यावरचा जे हिरवेपणा आहे, एवढी उष्णता असून पण याच्यावर हिरवेपणा टिकून आहे. बरं. पाण्याची खूप कमतरता आहे माझ्याकडे, कारण 6च नवजलचं पाणी माझ्याकडे आहे. तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, चांगल्या प्रकारे फुटवा काढलेला आणि हिरवेपणा आहे की नाही. याला किती वेळेस दिलेला आहे मल्टीप्लायर? याला 2 वेळेस. 2 वेळेस. सुरुवातीला आपण ज्यावेळेस नेमकी उगवण झाली होती त्यावेळेस खतासोबत दिलं होतं आणि नंतर कालच्या बाळभरणी ज्याला म्हणतो आपण छोटी माती लावणं, त्यावेळेस एकदा दिलेले. बरं. बिलकुल खूप चांगला रिझल्ट आहे. बघू शकता आणि चांगल्या प्रकारे फुटवे पण निघाले. फुटव्याची संख्या पण चांगली आहे आणि विशेष करून मर नाही, कोणत्याच प्रकारचं काही हे नाही, पिवळेपणा नाही, काही नाही, एकदम हिरवा गच्च आहे. पूर्ण जेवढं क्षेत्र आहे माझं 1.5 एकर हे लागवणीचं, तेवढं खूप छान आहे. आणि आपल्या 42 टेम्परेचरमध्ये आहे की नाही. आणि 42 टेम्परेचरमध्ये. खूप पाण्याची कमतरता आहे माझ्याकडे, अवेलेबल पाणी माझ्याकडे खूप कमी आहे. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, नक्कीच शेतकऱ्यांनी मल्टीप्लायर वापरायलाच पाहिजे. बिलकुल वापरायला पाहिजे. आणि ज्या गोष्टीचा रिझल्ट आला, आता रासायनिकचा खूप खर्च वाढलेला आहे, याच्यामध्ये जर आपल्याला ही कमी खर्चामध्ये जर हे भेटत असेल, बेसल डोस सोबत किंवा ड्रिचिंगही जमते, याची बऱ्याच फवारणीतून जमते, ड्रिचिंग जमते, खतासोबत जमते, याचा वापर कसाही केला तरी याचा रिझल्ट खूप चांगला आहे. तर नक्की शेतकरी मित्रांनो, तुम्ही मल्टीप्लायरसाठी नक्की दिलेल्या स्क्रीनवरल्या नंबरवर संपर्क साधू शकता. आणि नक्कीच या आपले जे शेतकरी आहेत यांनी आपल्याला नाव, माझं नाव दत्तराव लक्ष्मणराव देशमुख, मुक्काम पोस्ट उंचेगाव बुजुर्ग, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. माझा मोबाईल नंबर 9922 84 85 09. कधी पण मला विचारा, मी त्याच्याबद्दल माहिती, अचूक अशी माहिती आपल्याला देऊ शकतो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण शेतकऱ्याच्या बांधावरून शेतकऱ्यांनी जे प्रयोग केले तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. या संधीचा नक्कीच लाभ घ्या आणि शेतीवरला खर्च कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा, कारण कमी केलेला खर्च हेच आपलं उत्पन्न राहणार आहे. तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.